मराठी व्याकरणातला आज आपण एक महत्त्वाचा घटक पाहणार आहोत, तो म्हणजे संधी. संधी म्हणजेच सांधणे किंवा जोडणे. आता काय जोडायचं असतं किंवा काय आपल्याला सांधायचं असतं हे आपण उदाहरणातूनच पाहू, म्हणजे तुम्हाला संधी म्हणजे काय हे लगेचच समजून जाईल. ते ईश्वर आणि इच्छा, इथे फळ्यावरती तुम्हाला दोन शब्द पाहायला मिळतात. मागील पाठामध्ये भागामध्ये आपण बघितलं की शब्द कसे फोड केले जातात, शब्दांची फोड कशा प्रकारे केली जाते. कारण आपण जेव्हा वर्ण आणि स्वर मोजण्याचा एक भाग बघितला, त्याचप्रमाणे आपण ईश्वर ह्या शब्दाची फोड करून बघू. ई अधिक श अधिक व अधिक अ अधिक र अधिक अ, म्हणजे व्यंजन आणि स्वरांची इथे सांगड घालून ईश्वर हा स्वर निर्माण झाला, शब्द निर्माण झाला. त्यानंतर इच्छा हा शब्द कोणकोणत्या स्वराने आणि व्यंजनाने तयार होतो, तर ई अधिक च अधिक छ अधिक आ, अशा प्रकारे हा इच्छा शब्द तयार झालेला आहे. आता आपण संधीचा अभ्यास करत असताना हे दोन शब्द एकत्र येतात, म्हणजे जोडले जातात. म्हणजे काय होतं नेमकं, तर अ आणि आ, बघा ह्या दोन शेवटच्या अक्षरांच्याकडे लक्ष द्या. जेव्हा ईश्वर शब्द तयार होत असताना त्याच्या शेवटचा अक्षर येतो अ आणि इच्छा ह्याच्यातलं अक्षर आहे आ. आता अ आणि आ हे स्वर एकत्र आलेत, म्हणजेच हे दोन शब्द एकत्र आल्यानंतर नवीनच शब्द तयार झाला, ईश्वरेच्छा. काय शब्द झाला, ईश्वरेच्छा. म्हणजे इथे दोन अक्षरांचा मिलाप, दोन स्वरांचा मिलाप झालेला आहे आणि नवीन शब्द तयार झाला, म्हणजेच संधियुक्त शब्द तयार झाला. याचाच अर्थ दोन शब्दांना एकमेकांना जोडणं म्हणजेच संधी होय. मग संधी कोणकोणत्या प्रकारची असते, कारण आपण बघितलं की शब्द जोडले जातात, मग शब्दांमध्ये स्वर असतं, व्यंजन असतं आणि विसर्ग देखील असतात. त्याच्यावरूनच संधीचे प्रकार पडलेले आहेत. संधीचे 3 प्रकार आहेत, एक स्वर संधी, दुसरं व्यंजन संधी आणि तिसरं विसर्ग संधी. आता स्वर संधी म्हणजे काय होईल, जोडलं गेले, जिथे स्वराने जोडलेला शब्द असेल तो स्वर संधी असेल. उदाहरणार्थ महिलाश्रम, गुरुपदेश, भानुपदेश अशा प्रकारचे शब्द. हे कसे तयार झालेत आपण स्वरसंधीचा सविस्तर अभ्यास करताना पाहणारच आहोत. व्यंजन संधी म्हणजे व्यंजनांनी जोडले गेलेले शब्द म्हणजे काय असणार आहे, व्यंजन संधी. उदाहरणार्थ उत्कर्ष म्हणजेच उत अधिक कर्ष. हे देखील आपण सविस्तर पुढे पाहू. तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी, म्हणजे विसर्ग जिथे आहे आणि त्या शब्दातून नवीन शब्द तयार होणारा शब्द म्हणजेच विसर्ग संधीचा शब्द. उदाहरणार्थ दु अधिक दैव दुर्दैव, नम अधिक कार नमस्कार, अशा प्रकारचे शब्द तयार होतात. म्हणजेच संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे, हे तुमच्या लक्षातच आले असेल. दोन शब्द जोडल्यानंतर एक नवीन शब्द तयार होतो म्हणजेच संधी होय. आणि संधीचे 3 प्रकार आता आपण पुढील भागामध्ये सविस्तर पाहणार आहोत. आपण आज संधीचा अभ्यास करत असताना प्रथम पाहिलं संधी म्हणजे काय आणि त्याच्या संधीचे 3 प्रकार काय आहेत. त्यातलं सविस्तर पाहत असताना आपण पहिला प्रकार घेत आहोत, तो म्हणजे स्वरसंधी. मगाशी पाहिल्याप्रमाणे स्वरसंधी म्हणजे 2 स्वर एकत्र येणं म्हणजेच स्वरसंधी होय. आता ते कशा प्रकारे येतात ते बघू. त्यामध्ये दीर्घ स्वर, दीर्घत्व संधी असा एक प्रकार आहे. दीर्घत्व संधी म्हणजे सजातीय स्वर, हे आपण शब्द पाहत असताना, शब्दांची रचना पाहत असताना किंवा स्वर व्यंजन पाहत असताना, वर्णमाला पाहत असताना त्याचा अभ्यास केलेला आहे. सजातीय स्वर म्हणजे काय, सजातीय स्वर म्हणजे एकाच उच्चाराचे स्वर अ आ इ ई उ ऊ हे सजातीय स्वर आहेत. आता ह्या सजातीय स्वरांमध्ये काय मिलाप झाल्यानंतर कशा प्रकारचे दीर्घत्व संधी होते हे आपण उदाहरणातून पाहू. पहिला आपण आहे सूर्यास्त हा शब्द घेणार आहोत. सूर्यास्त ह्या शब्दामध्ये सूर्य अधिक अस्त
हे दोन शब्द एकत्र आलेत. आता सूर्यामध्ये शेवटचा स्वर आहे अ आणि अस्तमध्ये पहिला स्वर आहे अ. अ हा मिळून आ झालेला आहे. म्हणजे सजातीय स्वर जवळ आल्यानंतर त्याच्यातील दीर्घ स्वर तयार होतो, ह्यालाच दीर्घत्व स्वर संधी असं म्हटलं जातं. म्हणजे अ अधिक अ हा आ होतो, म्हणजेच दीर्घ स्वर होतो. तसंच आणखीन एक आपण उदाहरण बघू. सिंहासन. सिंहासनमध्ये सिंह अधिक आसन, म्हणजे ह्याच्यामध्ये अ अधिक आ आल्यानंतरनं आज तयार झालेला आहे. सिंह अ आहे आणि आसन मधील आ हा स्वर. अ अधिक आ म्हणजेच आ. कुठलाही सजातीय स्वरांचा मिलाप होत असताना त्याच्यातील दीर्घ स्वर जिथे राहतो त्यालाच दीर्घत्व स्वर म्हटलेला आहे. म्हणजे अ अधिक आ देखील आल्यानंतरनं आज ह्याच्यामध्ये होतो. पहिल्या शब्दामध्ये आपण अ आणि अ बघितलं, आज तयार झाला. इथे अ आणि आ जरी आला तरी आ तयार होणार, म्हणजे दीर्घ स्वर तयार होणार. त्याचप्रमाणे आणखीन एक शब्द बघू आपण, गंगार्पण. गंगामध्ये गंगा अधिक अर्पण, म्हणजे आ अधिक अ. येथे देखील तसं इथे काय होणार स्वर, मग आच होणार, म्हणजे गंगा गा हा स्वर तयार झालेला आहे. म्हणजे हा देखील शब्द हा दीर्घत्व संधी याच्यातील आहे. आता आणखीन एक उदाहरण तुमच्या लगेच लक्षात येईल. राजाज्ञा ह्या शब्द घेऊया. राजा अधिक आज्ञा. आता इथे दोन्ही स्वर आ आहेत. मग आता इथे कोणता स्वर तयार होईल? येथे देखील आज हा स्वर तयार होईल. येथे देखील आज होईल, कारण हे दोन्ही देखील सजातीय स्वर आहे. ह्याच्यातील दीर्घ स्वर जो मूळ स्वर आहे तोच राहणार आहे. त्या प्रकारे आणखीन सजातीय स्वराचं आणखीन एक उदाहरण बघू. हरी इच्छा. आता हरी इच्छामध्ये इथे ई आहे आणि इथे देखील ई, हे देखील सजातीय स्वर आहेत. मग ह्याच्यातील दीर्घ स्वर कुठला? हरी इच्छा. इथे कोणता स्वर झाला? दीर्घ ई. इथे दोन्ही देखील रस्व ई आहेत एकत्र, तयार झाला कोणता? दीर्घ ई. म्हणजे हरी इच्छा हा शब्द देखील दीर्घत्व संधीमधीलच शब्द आहे. आता गिरी इच्छा हा देखील बघा शब्द. गिरी हा ई हा रस्व आहे आणि ईश्य मधला दीर्घ ई आहे. इथे देखील दीर्घ ईचाच आपल्याला उच्चार होतो किंवा तो शब्द तयार होताना दीर्घ ईच हा राहतो, म्हणजेच गिरीच्छा. गिरीश. गिरी अधिक ईश गिरीश. गिरीश हा शब्द तयार होतो. री हा दीर्घच रीते राहतो. त्यानंतरचा आणखीन सजातीय मधला कोणता आहे? उ उ. हे देखील सजातीय स्वर आहे. त्याचं एक उदाहरण बघूया. लघुत्तरी. लघु म्हणजे इथे आला उ आणि उत्तरी. उत्तरी येथे आला दुसरा उ. आता येथे काय तयार होईल? इथे देखील दुसरा उ, म्हणजे दीर्घ ऊच तयार होणार, कारण दीर्घत्व संधीमध्ये कोणताही सजातीय स्वर जवळ आला तर दीर्घत्व संधीच तयार होते. आपण ह्या सर्व शब्दांच्याकडे लक्ष पूर्णपणे निरीक्षण दिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की दीर्घत्व संधीमध्ये दीर्घ स्वर हा राहतो. बघा, सूर्यास्त हे स्त हे सूर्या आ इथे स्वर राहिलेला आहे. सिंहासन आ स्वर आहे हासन हा मध्ये. गंगार्पण, राजाज्ञा म्हणजे कोणताही सजातीय स्वर जिथे जिथे आला आहे तिथे तिथे तुम्हाला दीर्घ स्वर लक्षात होतो. म्हणजे सिंहासन आ इथे, गंगार्पण गा, राजाज्ञा रा. इथे बघा इच्छा इथे दुसरी वेलांटीच तुम्हाला लक्षात येते. गिरीश रीश दुसरी वेलांटी लक्षात येते. लघुत्तरीला उकार देखील तुम्हाला दुसराच उकार दिसून येतो, म्हणजे दीर्घ स्वराचाच आपल्याला मिलाप झालेला दिसून येतो. जेव्हा जेव्हा आपल्याला परीक्षांमध्ये देखील विचारलं गेलं तर शब्दाचं निरीक्षण करता आपल्याला हे लक्षात येतं की जेथे काना आहे,
जिथे दुसरी वेलांटी आहे, जिथे दुसरा उकार आहे, असे शब्द एकत्र आलेले दिसतात ती दीर्घ स्वर संधीच असते. आपण मराठी व्याकरणातला स्वरसंधी हा घटक पाहत असताना आपण पहिला टॉपिक पाहिला, स्वरसंधीचा पहिला प्रकार पाहिला दीर्घत्व संधी. तर आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत, त्याचं नाव आहे गुणादेश. त्याच्या आधी आपण आदेश म्हणजे काय हे पाहू. आदेश म्हणजे जेव्हा वर्णाच्या ऐवजी वर्ण येणं, ह्यालाच आदेश असं म्हटलं जातं. हा शब्द किंवा गुण हा शब्द संस्कृत शब्द आहे, जेथे आपण जेव्हा दीर्घत्व स्वर संधीमध्ये आपण लक्षात घेतलं की जिथे सजातीय स्वर एकत्र आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दीर्घ स्वर कायम राहिला. त्याचप्रमाणे जेव्हा आपण सजातीय स्वर एकत्र न येता विजातीय स्वर एकत्र येतात, तेव्हा त्या स्वरांचा मिलाप होतो आणि तो गुणादेश बनतो. तो कशा प्रकारे? किंवा आपण विजातीय किंवा संयुक्त स्वर असं म्हणू शकतो. ते कोणकोणते स्वर? आता अ किंवा आ हे काय आहे? सजातीय स्वर. पण ह्या सजातीय स्वरामध्ये दुसऱ्या सजातीय म्हणजे ई हे दोन्ही एकत्र आले. हे दोन्ही एकत्र येणंच म्हणजे काय? संयुक्त स्वर एकत्र येणं. आणि ह्या दोघांच्या मिलापातून ए तयार होतो किंवा ए तयार होतो, तेव्हा गुणादेश तयार होतो. गुणादेश स्वर संधी तयार होते. ती कशी? उदाहरणात आपण लक्षात येईल. लोक अधिक इच्छा, त्याचा तयार झालेला शब्द लोकेच्छा. म्हणजे क मध्ये काय आहे? अ आहे. अ मध्ये ई मिसळला म्हणजे इच्छाचा ई मिसळला स्वर, त्याचा काय झाला? ए झाला म्हणजे लोकेच्छा हा शब्द तयार झाला. म्हणजे गुणादेशमध्ये आपल्या लक्षात येतं की आ मध्ये ई मिसळल्यास ए होतो, म्हणून त्याचा गुणादेश. म्हणून त्याच्या डोक्यावरती एक मात्रा येतो, कारण एचा एक मात्रा असतो. तसंच आणखीन एक दुसरा बघा, आ मध्ये उ मिसळल्यानंतरनं ओ होतो. ओ हा स्वर तयार होत असताना अ आणि उ एकत्र स्वर आला की ओ होत असतो. ह्याचा उदाहरण घेऊया. चंद्र अधिक उदय बरोबर चंद्रोदय. चंद्र अधिक उदय बरोबर चंद्रोदय. आता द्र बघा, हे ते अ आहे. अ मध्ये उ हा स्वर मिसळला गेला बरोबर चंद्रोदय हा चंद्र. म्हणजे ओ हा ओ हा शब्द तयार झाला. अ मध्ये उ मिसळला तर ओ होतो, किंवा आ मध्ये दीर्घ उ मिसळला तर ओ हा स्वर तयार होतो. त्याचप्रमाणे आ मध्ये रू मिसळल्यास अर हा शब्द किंवा अर हा स्वर तयार होतो. आता तो कसा? सप्त अधिक ऋषी हा शब्द घेतल्यानंतर आपल्याला सप्तर्षी हा शब्द तयार झालेला दिसून येतो. सप्तर्षीमध्ये दोन शब्द कुठले आहेत? सप्त अधिक ऋषी. आता त मध्ये कुठला स्वर आहे? तर अ शब्द आहे आणि रू हा स्वतंत्र स्वर आहे. म्हणजे अ आणि रू हे दोन स्वर आल्यानंतर अर हा रफार तयार होतो. आपण जोड शब्दाच्या ह्याच्यामध्ये देखील आपण बघितलं की रू हा र मध्ये परिवर्तित होत असतो. म्हणजे सप्तर्षी आणि र हा रफाराच्या माध्यमातून लिहिला जातो. सप्तर्षी हा शब्द तयार झालेला आहे. हा आहे गुणादेश. गुणादेशमध्ये एवढं एकच लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा संयुक्त स्वर एकत्र येतात तेव्हा कोणकोणत्या प्रकारचे बदल. ई आलं की एच होणार. अ मध्ये उ मिसळलं की ओ होणार आणि आ मध्ये रू मिसळलं की अर होणार. हा आहे गुणादेश. त्यानंतरचा कुठला आदेश आहे? तर वृद्ध्यादेश. आता वृद्ध्यादेशमध्ये काय होतं? जसं पहिल्या प्रकारामध्ये आपण बघितलं की अ मध्ये ई मिसळला की ए होतो, तसंच अ मध्ये एच मिसळल्यानंतर आई होतो. काय होतो?
आई होतो. आता त्याचं उदाहरण बघू. काय? सदा अधिक एव, सदैव, म्हणजे 2 मात्रे आले. सदा अधिक एव सदैव. मत अधिक ऐक्य, बरोबर मतैक्य. वृद्धादेशमध्ये ज्याप्रमाणे गुणादेशमध्ये ऐ निर्माण होतो त्याचप्रमाणे ए हाच अ मध्ये मिसळल्यानंतर आई हा होत असतो. त्याचप्रमाणे आ मध्ये ओ किंवा औ मिसळल्यानंतर औ निर्माण होतो. उदाहरणात घेऊया. गंगा अधिक ओघ, गंगोध, औ होणार तयार. वन अधिक औषधी, बरोबर वनौषधी. अशा प्रकारचे शब्द तयार होतात. 2 शब्दांचा मिलाप म्हणजेच संधी असते आणि ह्या संधींमध्ये स्वरांचा मिलाप असतो. म्हणजे आपल्या ह्या शब्दांच्याकडे लक्ष दिल्या निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की गुणादेश आणि वृद्धादेशमध्ये काय फरक असेल. तर गुणादेशमध्ये बघा एकच मात्रा ऐ, इथे ओ आणि अर आलं की गुणादेश. एवढं लक्षात ठेवलं तरी आपल्याला स्वरसंधीतला गुणादेश लक्षात येतो किंवा तो शब्द लगेचच आपण ओळखू शकतो. त्याचप्रमाणे वृद्धादेशमध्ये बघा सदै ऐ 2 मात्रे, सदै मत्तै. इथे हा वृद्धादेश. इथे देखील गौ औ, गंगौध, वनौषधी म्हणजे 9 औ असे शब्द मधी आल्यानंतर म्हणजे जोडाला आले तो स्वर औ हा शब्द आला किंवा आई 2 मात्राचे शब्द आले की तो वृद्धादेश हा स्वर संधीचा प्रकार ओळखावा. आता पुढचा स्वर संधीचा प्रकार कुठला आहे? यनादेश. यनादेश म्हणजे काय? ज्याच्यात य, व आणि र हे स्वर येतात. ही व्यंजनं त्यामध्ये येतात. आता ती कशी येतात? त्यांचा मिलाप कसा होतो? कशातून काय निर्माण होतं ते आता आपण बघू. ई अधिक अ, य निर्माण होतं. य निर्माण, कारण हे पण व्यंजन आहे. हे व्यंजन कशातून झालं? 2 स्वरांचा कुठला मिलाप आहे? तर ई अधिक अ हे य होतं. आता याचं एक उदाहरण घेऊ, लक्षात येईल तुम्हाला. प्रीती अधिक अर्थ. आता ती हा शब्द तयार कसा झाला? ई त मध्ये ई मिसळल्या ती झाला म्हणजे ई आहे आणि पुढचा स्वर काय आहे? अ, अर्थ अ. ई आणि अ जवळ आले. ई आणि अ काय झाला निर्माण? य झाला. अ चा त्यात पुढचा स्वर त्यामध्ये मिसळल्यास काय झाला? य राहिला. य हे अ झाला म्हणजे प्रित्यर्थ. प्रित्यार्थ नाही होत, प्रित्यर्थ, कारण अ आहे इथं. प्रित्यर्थ हा शब्द म्हणजे ई आणि अ ह्यांच्या संयोगातून य जिथे निर्माण होतो तो आहे यनादेश. मग यनादेशमधला दुसराने काय आहे? व देखील यनादेशमध्ये येतो. आता व ची निर्मिती कशी होते? उ आणि अ एकत्र आला की व निर्माण होतो. उ आणि अ एकत्र आला की व निर्माण होतो. उदाहरण बघूया, लक्षात येईल. मनू अधिक अंतर. नू मध्ये काय आहे? उ आहे. त्याच्यासमोर काय आहे? अ आलाय म्हणजे उ आणि अ मध्ये काय आला? व निर्माण होतो. म्हणून मन्वंतर शब्द काय झाला? मन्वंतर. तसाच आणखीन उ मध्ये आ मिसळल्यानंतर वा होणार. जो स्वर निर्माणमध्ये अ मिसळला तर व होणार, आ मिसळला तर वा होणार, ई मिसळला तर वी होणार. अशा पद्धतीने गुरु अधिक आज्ञा. काय? गुरुवाज्ञा. कारण इथं ई आणि आचा मिलाप होऊन व, म्हणजे इथे म्हणाल इथं व का लिहिलंय? व लिहिलं का? व लिहिण्याचा प्रकार म्हणजेच ह्याच्यातून ह्या व्यंजनाचा उच्चार होतो आणि त्यामुळं हा व निर्माण होतो आणि त्यामुळं तो व लिहिला जातो. आता मातृ इच्छा हा देखील शब्द परत असताना ह्याच्यामध्ये रू आहे. रू हा स्वर आहे. रू स्वरामध्ये ई मिसळल्यास री होतो. रू ह्या स्वराचं र मध्ये परिवर्तन होतं. आपण प्रत्येक वेळी पाहिलं आहे. गुणादेशमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. त्यानंतर यनादेशमध्ये सुद्धा तोच आहे. आता तिथे कसं आहे? रू मध्ये ई मिसळल्यास जो शब्द होतो तो देखील गणादेश आहे. मातृ अधिक इच्छा, मातृइच्छा.
ई मिसळला गेला, ते काय झाला मात्रेच्या. म्हणजे स्वर संधीमध्ये आपण लक्षात घ्यायचं आहे तो फक्त स्वर, कोणता स्वर कोणत्यात मिसळल्यानंतर कुठली संधी निर्माण होते तर ती स्वर संधीचमध्ये होते. आणि स्वर संधीमधले प्रकार लक्षात ठेवत असताना आपण कुठला स्वर कशात निर्माण होतो. गुणादेशमध्ये पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं ती कुठली दीर्घत्व संधी. सजातीय स्वर एकत्र आलं की दीर्घ स्वर होणार, म्हणजे ती दीर्घ स्वर संधी झाली. गुणादेशमध्ये काय आपण बघितलं, गुणादेश जेव्हा अ आणि आ मध्ये ई म्हणजे इथं संयुक्त स्वर दुसरे स्वर एकत्र आले, त्यामध्ये ए ओ अर हे आले की ते गुणसंधीच असणार आहेत. वृद्ध्यादेशमध्ये ए आणि औ दोन मात्रे दिसले ते वृद्ध्यादेश आले. आणि चौथा प्रकार म्हणजे यनादेश. यनामध्ये य व र हे शब्द मध्ये आले की तो आहे यनादेश. म्हणजे स्वरसंधी आपल्याला अशा प्रकारे लक्षात खूपच सोप्या भाषेत लक्षात ठेवू शकतो. आणि आपण स्वरसंधी पाहिली आहे. पुढील भागात आपण पुढचा अभ्यास करणार आहोत. आपण आत्ता स्वरसंधीचा अभ्यास केला आणि त्यामध्ये स्वरसंधीचे 4 प्रकार बघितले. त्या 4 प्रकारांमधून आपल्याला सजातीय स्वरांचा आणि संयुक्त स्वरांचा मिलाप झालेलाही बघितला आणि प्रत्येकाचा एक नियम आणि प्रत्येकाची ओळख देखील लक्षात ठेवली. पण काही शब्द आपल्याला असेही दिसून येतात की जेव्हा 2 स्वर एकत्र येताना काही वेगळाच शब्द तयार होतो. म्हणजे आपण यनादेशमध्ये अ अधिक ई य तयार झाला, अ अधिक उ व तयार झाला. त्याच पद्धतीनं जेव्हा संयुक्त स्वर आणि सजातीय स्वरांचा मिलाप होतो तेव्हा देखील काही वेगळे शब्द तयार होतात. ते आपण आता त्यातला एक म्हणजे भाग बघणार. जास्त करून ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ते कोणतं बघा. आता ए ऐ ओ औ हे सगळे काही आहेत संयुक्त स्वर आहेत. आणि ह्यामध्ये जेव्हा सजातीय स्वरांचा मिलाप होतो म्हणजे कोणता अ आ इ ई म्हणजे ए अधिक अ काय होतं अय होतं. ए अधिक अय अशी निर्मिती होते. ऐ अधिक आय होतं. ओ अधिक ई अवी होतं. ओ अधिक उ औ होतं. आता हे कसं बघा, त्यांचे शब्द जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं. नयन हा आपल्याला शब्द आहे. तो नयन शब्द कसा तयार झालेला आहे, ने अधिक अन. जेव्हा आपण शब्दांची फोड करत असतो तेव्हा आपण काय म्हणणार, न अधिक अ अधिक य अधिक न. पण ह्या नयांचा नयन हा शब्द ने अधिक अण ह्या 2 शब्दांपासून तयार झालेला नयन हा शब्द आहे. आता इथं संधी कशा प्रकारे तयार झालेली आहे की ए अधिक अ म्हणजे अय झालेला आहे. म्हणजे ने मधला ए आणि हे अ ह्या दोघांचा मिलाप होऊन अय इथे आलेला आहे. म्हणजे न चा मात्रा जातो आणि न मध्ये अय मिसळल्या न य न हा शब्द तयार होतो. त्या अ मिसळल्या अय होतं. आईमध्ये अ मिसळा आय होतं. ओ मध्ये ई मिसळ अवी. त्याचा एक गवीश्वर हा शब्द बघा. गवीश्वर हा शब्द कशातून तयार झाला, गो अधिक ईश्वर तोच गवीश्वर. आता गो ह्याच्यामध्ये कुठला स्वर आहे, ओ हा. गो मध्ये ओ हा स्वर आहे आणि पुढे काय आहे ई आहे. म्हणजे काय झाला अवी झाला. म्हणून गवीश्वर हा शब्द. इथे कुठेही तुम्हाला ह्यातला ओ मधला किंवा ई मधला कुठंही मात्रा दिसत नाही, कारण अवी हा ह्या 2 स्वरातून तयार झालेला शब्द आहे गवीश्वर. अशा प्रकारे आता ओ अधिक उ औ हा होतो. आता औ ह्या शब्दामध्ये कसा निर्माण झाला, गो अधिक उत्साह गौत्साह. इथे स्वरांचा मिलाप आहे. कुठल्या स्वरांचा, संयुक्त स्वर आणि सजातीय स्वरांचा मिलाप. ह्या दोघांचा मिलाप होऊन जेव्हा शब्द तयार होतो, नवीन एका शब्दाची किंवा वर्णाचा उच्चार निर्माण होतो, ते शब्द पुढच्या शब्दामध्ये मिसळले जातात. आणि त्यातून नाहीतर आपण काय म्हणणार नयन याची शब्दाची फोड करायला गेलं की न अधिक अ अधिक य असं करत जाणार. पण नयन हा शब्दच तयार होताना
काय तयार झालेला आहे, ने अधिक अन, कारण इथं दोन संयुक्त आणि सजातीय स्वरांचा मिलाप होऊन तयार झालेला अय हा स्वर आहे तो ह्यामध्ये मिसळला गेलेला आहे. त्याचप्रमाणे आणखीन दुसरा प्रकार, त्यातलंच आणखीन एक, औ अधिक ई, अवी होतो. आता अवी कशामध्ये बघा, 9 अधिक इक, नाविक हा शब्द, नाविक हा शब्द कसा तयार झाला, तो नाविक अशा प्रकारे होणार. किती, औ अधिक ई मध्ये नाविक, कारण इथे काय आहे, औ आहे आणि इथं काय आहे, ई, मिळून काय झाला, अवी, म्हणजे नाविक. इथं अवी हा स्वर आहे, इथे स्वर आहे कोणता, अवी. त्याच पद्धतीनं ओ अधिक अ बरोबर अव झालं. म्हणजे आता पवन हा शब्द, सोपे शब्द आपण घेऊया त्यामुळे लक्षात येतं. पवन हा शब्द पो अधिक अन ह्याच्यातून पवन हा निर्माण झालेला आहे. पो अधिक अन म्हणजे ओ आणि अव, म्हणजे इथे अव हा शब्द म्हणजे पवन शब्द, पौ आणि अन ह्याचं काय झाला मिलाप, आव, म्हणजेच आव, पावन, पा हा शब्द पावन, आव हा जो स्वर आहे ह्या दोघांच्या मध्ये आहे, तो अव स्वर कोणत्या दोन स्वरांच्या मिलापातून तयार झाला, औ आणि अ. इथं अव हा स्वर कसा तयार झाला, ओ आणि अ. आवी हा स्वर औ आणि ईच्या मिलापातून तयार झालेला आहे. अशा प्रकारे स्वरसंधीचा हा आपल्याला जास्त करून परीक्षेला विचारलेला प्रश्नांचा खूपच महत्त्वाचा भाग